जर आज ही घरातून बाहेर गेली नाही ना तर मी निघून जाईन. माझी नोकरी गेलीये, पण मला दुसरी नोकरी मिळाली आहे. आणि अर्पिता, हे सगळं तुझ्या विल पॉवरमुळे शक्य झालंय. मला सरकारी नोकरी मिळाली आहे. नचिकेत, हिला वाचवण्यासाठी तू कुठल्या लेवलचं खोटं बोलतोयस कळतंय ना तुला? नाही कळतंय ना? अरे नापास झालायस तू. नाही आता म्हण ना, तो रिझल्टही खोटा होता. नाही, मी असं काही बोलणार नाहीये, कारण जो निकाल आपण बघितला त्या लिस्ट मध्ये माझं नाव नव्हतंच. आणि मला आजच असं कळलंय की फक्त एका गुणामुळे माझी ती संधी हुकली. आणि ज्या मुलाचं नाव त्या लिस्ट मध्ये होतं त्याने ती नोकरी करायला नकार दिला, आणि त्यामुळेच मला सरकारी नोकरी लागली, ते सुद्धा बी ग्रेड ऑफिसरची. काय तुझा अजूनही विश्वास बसत नाहीये? थांब, पुरावाच आणलाय तुला दाखवायला. आई, याला खरंच सरकारी नोकरी लागलीये. बाबा बघा ना. आता तरी बसला का विश्वास? हो. नचिकेत, मला ना खरंच काही कळत नाही, जरा नीट समजावून सांग ना. बाबा त्याचं काय आहे, जेव्हा एखाद्या स्पर्धा परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा त्याच्यात दोन लिस्ट बनतात, एक मेरिट लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट. अवघ्या एका गुणाने माझं मेरिट लिस्ट मधलं नाव हुकलं, पण त्यामुळे वेटिंग लिस्ट मध्ये माझं नाव पहिलं आलं. आणि मेरिट लिस्ट मध्ये जो कॅन्डिडेट शेवटी होता त्याने ती नोकरी नाकारली, आणि माझ्या नशिबाने ही नोकरी मला मिळाली. बाबा, जो माणूस मेहनत करतो ना त्याला नशिबाची साथ नक्की मिळते. आणि महत्वाचं म्हणजे तू हार मानली नाहीस, सातत्याने प्रयत्न करत राहिलास, म्हणून हे यश तुला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन. दादा कॉंग्रॅच. थँक्यू सो मच. मी गौरीला बोलून आणते. दादा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू अर्पिता, हे सगळं तुझ्या वाश नचिकेत, आमची कॉलर टाईट केलीस तू. नचिकेत, अभिमान वाटतो तुझा, नाव काढलंस रे. असंच यश तुला मिळत राहू. मग नवरा कोणाचा आहे? कोणाचं आहे ग? अरे नचिकेत. पण बाकी सगळं राहू दे, पार्टी हव्या आम्हाला. येस पार्टी करायची, आपण सगळ्यांनी पार्टी करायची. हा, आणि पार्टी होईल. अरे निदान पेढे तरी आणायचे. आणलेत पेढे, आणलेत मी. सगळ्यांचं तोंड गोड नको का करायला? नचिकेत, आधी देवासमोर ठेव.